4 वाजल्यापासून दुखतंय म्हणून आता जाग आली 6 वाजला. आता आईला उठवलाय. सकाळ सोमवार आहे आज. आता मामीला बोलवलाय. मामी येते. मला काय माहिती की हिला लेबर पेन सुरू झाले. ही सकाळपासून बोलत होती दुखतंय. नॉर्मली ही मला बोलायची की दुखतंय, तर मला वाटलं की तसंच आहे. आणि डेट पण कशी 7 दिवस 8 दिवसात पुढची होती. सो मी एवढा काही सिरियस घेतला नाही त्यावेळी. मी पण अजून कन्फर्म नव्हते म्हणून मी काही जास्त उठवलं नाही. म्हटलं थोडा बघते मी. कधी असंच पण दुखते. मामी आली, विचारपूस केली आणि मग तिच्या एक्सपिरियन्सनुसार तिने रश्मीला गाईड पण केलं. आणि मग आम्ही म्युच्युअली थोड्या टायमात उजाडल्यानंतर हॉस्पिटल जायचा डिसिजन घेतला. ब्रश बिश कर, खा बी पी. काय सांगताय? मदर सून टू बी. आणि मदरची मदर झोपिंग, नो कमिंग. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आणखी एका सुवर्ण क्षणाच्या ज्या क्षणाची आम्ही 9 महिने वाट बघत होतो त्या सुवर्ण क्षण जवळ येत चालला. मेन कार्यकारी इकडे आहेत. खूप खुश होतो, पण एक्सप्रेस कसं व्हायचं हेच मला समजत नव्हतं. फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही सर्वजण 8 वाजता आमच्या गावातच हॉस्पिटलमध्ये आम्ही नाव दिलं होतं सिद्धिविनायकमध्ये, तिथे जायला निघालो. मित्रांनो, इथे एक ट्विस्ट आला. ते म्हणजे माझ्या घरापासून स्टँडवर जायला 2 वाट आहेत. तर त्यापैकी एक सरळ आहे आणि एक वाट आहे ती एकविरा मंदिराकडून जाते. तर आम्ही सरळ वाटेने निघालो होतो, पण विक्रांतने गाडी आहे ना ती एकविरा मंदिराच्या इकडून जो रोड आहे ना तिकडे लावली होती. आम्ही सरळ वाटेने पुढे गेलो आणि मग नंतर मामीने पाठीमागून मला आवाज दिला की आधी इकडून चल म्हणून. तर मग आम्ही युटर्न घेऊन परत मग एकविरा आईची जी वाट आहे तिकडून निघालो. तर मग ही आईचीच इच्छा होती आणि ते कसं ते तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी समजेलच. योगायोगाने आज पालखीचा दिवस आलाय. रश्मी मॅडम आमची इकडे. चल आता पाया पडून करू. म्हणून मग मी रश्मीला फोर्स करून आईचे दर्शन घ्यायला सांगितलं. पाया तरी पडत आलीस तर. तिला पेन होत होतं त्यामुळं ती अवॉइड करत होती पायऱ्या चढायला. आईची वाट भेटली. कसला दिवस भेटलाय तुला. पालखी होती आणि आईचं दर्शन घेतल्यानंतर कुठेतरी आलेलं दडपण थोडंसं कमी झालं होतं. चल जायचं. आता तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय आता? नुसती घाबरते. सगळे कर घाबरते. कसा बी ब्रेव. बघितलं ना तुझी वाट पण बघायची मस्त आली एकविरायच्या. काय फिलिंग आहे मॅडम? ब्लड टेस्ट ॲडमिट करायला सांगितले आता हिला. BP 110/170. हॉस्पिटलला गेलो. रश्मीला आता डॉक्टरने ॲडमिट करायला सांगली. मी आता बॅग आणायला आलो इथं. बॅगा घेतल्या आणि रेडी होत्या. आता या घेतो. ही सध्या पर्स ठेवतो. हे रेडी आहे सगळा, फक्त त्या घेऊन जायचं आहे. चल पटापट जातो. गणपती बाप्पा मोरया. इकडे बघ. मला लेबर पण सुरू झाले होते. तिला डायवर्ट करण्यासाठी मी मुद्दाम व्हिडिओ काढत होतो जेणेकरून तिला तो त्रास तेवढा वाटून न यावा. पण नंतर मग मलाच ते जमलं नाही आणि मग मलाच रडू आलं. त्याच्यानंतर मग मी बंद केले सगळं. आम्ही 8 वाजता हॉस्पिटलला गेलो. त्याच्यानंतर मॅडमने तिला चेक केलं आणि त्याच्यानंतर 12-12:15 वाजता रश्मीला लेबर रूममध्ये घेतलं. बॅगच आण. फायनली तो आनंदाश्रू मला बाहेर पडायला लागले होते. आणि यावेळी माझ्यासोबत अक्षय होता, मामी होती, मोठ्या होती आणि आई पण होती आपली. ही सर्वजण सपोर्टला होते. त्याच्यामुळे मला काही एवढं वाटून नाही आलं. इथे थोडासा दिलासा होता सर्वांचा. मी सकाळपासून तिला हैराण केली होती व्हिडिओ काढून. आवाज हिचा आवाज ऐकला होता. त्याचं एक टेन्शन गेलं होतं की डिलिव्हरी तरी झाली होती. पण मला टेन्शन आलं होतं ते म्हणजे रश्मीचं. रश्मी कशी आहे हे माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट होतं आणि मला त्याचं टेन्शन होतं. त्याच्यामुळं मी म्हणजे एकदम एक्सायटेड पण नव्हतो, गप्प उभा होतो तिथे. थोड्या वेळात मावशी फडका नेण्यासाठी बाहेर आल्या आणि मी त्यांना विचारलं की रश्मी कशी आहे. तर त्या बोलल्या की ती पण ओके आहे. आणि त्याच्यानंतर मग मला कुठेतरी माझा सुटकेचा श्वास सोडला आणि मग मला तो थोडासा मग स्माईल वगैरे चेहऱ्यावर यायला लागली. बरं वाटलं. तो क्षण माझ्यासाठी जबरदस्त होता. 12:49ला डिलिव्हरी झाली होती आणि जवळपास 1:30 वाजेपर्यंत रश्मीला बाहेर आणलं होतं. महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल झाली होती आणि माझ्यासाठी आणि रश्मीसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. कारण आम्ही 9 महिने ह्या गोष्टीचा विचार करत होतो की नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे, नॉर्मल डिलिव्हरीलाच जायचं आहे. आणि त्यासाठी रश्मीने खूप एफर्ट्स घेतले होते. जवळपास 9 महिने तिने जे करायचं होतं तिला आणि शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये जो व्यायाम करायचा होता तो ती करत होती आणि तिने ते सक्सेस केलं.
यासाठी रश्मीला मानलं पाहिजे, कारण लेबर रूममध्ये जायच्या अगोदर डॉक्टरनी मला सांगितलं होतं की बाळाचं वजन 3 kg प्लस आहे. सो नॉर्मलपेक्षा सी सेक्शनला जावं लागेल इन इमर्जन्सी. आम्ही ट्राय मारू नॉर्मलसाठी. तर हे मला टेन्शन होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरने सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे, माझ्यासाठी तो क्षण सर्वात महत्त्वाचा होता आणि एक नंबर होता. आणि तिने संपूर्णपणे डोळे उघडून माझ्याकडेच बघत होती. मी पूर्ण फ्रीज झालो होतो. जीप. सुदैवानं आई आणि बाळ दोघं पण सुखरूप होते. आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की जो ट्विस्ट, तर त्याच्यामध्ये स्टोरी अशी आहे की संपूर्ण 6-7 महिने जेव्हा झाले रश्मीला, त्याच्यानंतर मग सर्वजण पोटाकडे बघून म्हणा किंवा तिची हालचाल बघून म्हणा किंवा तिची ऍक्टिव्हिटी बघून म्हणा, लोक सांगतात ना की तुम्हाला पोरगा होईल किंवा पोरगी होईल. तर आम्हाला नेहमी सर्वजण म्हणजे एकूण एक माणूस जो भेटला ते सर्वजण सांगतात, घरातले इव्हन बाहेरचे पण, की पोरगाच होईल. तर आम्हाला पण कुठेतरी वाटायला लागलं की पोरगा होईल. आणि जेव्हा डॉक्टरने येऊन सांगितलं की मुलगी झालेली आहे, तो क्षण एवढा जबरदस्त होता. आणि त्यावेळी मला खरी आठवण झाली ती म्हणजे एकविरा आईची, की एकविरा आईची पालखी पण होती आणि तिने सकाळी आम्हाला बोलवलं होतं तिच्या दर्शनाला. आणि तिने सांगितलं की तुम्ही सुखरूप जा, माझं दर्शन घेतलं, आता पुढचं सर्व मी बघतो. आणि तिच्या कृपेमुळे सर्व ओके झालं होतं, कुठलाच काही प्रॉब्लेम आला नव्हता. तिला जी माया दाखवायची होती आमच्यावर ती तिने दाखवली होती. आणि हे सर्व म्हणजे मला सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटे उभे राहिलेत. आणि ज्यावेळी आम्ही देवळात गेलो ना, तेव्हा एकविरा आईशी मी पाया पडताना बोललेलो की आई तू मला सकाळी दर्शनाला बोलवलंस, तूच तर येत नाहीस ना, असं मी मस्तीत बोलून गेलो होतो. आणि ते सर्व खरं झालं. आणि त्यावेळी मला आईचा महिमा म्हणजे असं मी अनुभवला. अगोदर सर्वांकडून ऐकलेल्या आहेत प्रत्येकाच्या स्टोरीज, पण हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. मी आयुष्यात कधी विसरणार नाही असा क्षण मला आईने दिलाय. सो आईचे खूप खूप धन्यवाद. फर्स्ट फीड पप्पा भरवतात पोरीला. आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे स्वतः रश्मी आहे. हे रश्मी मोबाईल घेऊन शूट पण करत होती. पप्पाची पोरगी आहे. काय बोलणार हिला. आजोबांनी पण बाळाला फीड केलं. आणि त्याच्यानंतर मग जी घेऊन बसली आहे ना, ती मोठी मम्मा आहे. आमच्या घरातली पहिलीच मुलगी आहे, त्याच्यामुळं मोठे पप्पा आणि मोठे मम्माला खूप आनंद झाला होता. फर्स्ट टच कसली सॉफ्ट आहे व आपा. कसं वाटतंय मम्मा. असं नाही, दुसऱ्यांचं बघणं वेगळं, स्वतः एक्सपिरियन्स मी खातं. आपली ही असतं ना, वर असतं ना, ती खातं. ती तुला हल्ली खाई नाही, जे खातं ते खातं बोललं. म्हणजे मला माहिती आहे ते. तुला सगळं माहिती, पण आम्हाला सांग. तुला सांगून त्याचा फायदा काय आहे? फायदा आहे. त्याच्या काला इकीला माहिती, तो वांदूरला सांगून फायदा काय, तसं तिच्या काला तिला माहिती. आम्हाला सगळं माहिती आहे म्हणून मी सांगतो. तुझी आई काय बरं आहे. पण हे ऐकले का तुझा? ऐकली मग तिला काय सांग, काय तुला बोललो मी तुला. नाही, पण तुला कधी हवाच्या अगोदर तुला इथं करत होतं, तुला वाटलं का पोर आहे का पोर आहे? तुला काय सांग बोललो काय तुला मी. झोपा काय तोच पाऊस आहे ना, मी काय ऐकलं नाही. मी काय तू झोपलीस ना, तर मी तुला बोललो ना पोर हलकस का काय, तर काही नाही आपलीस गपच राहिलीस. तिच्या हात घ्यायला मी हा. तर झोप आलो पोर होतो यामुळं म्हणते. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते आवर्जून, की जेव्हा मला लेबर पेन होतं, जेव्हा तो अंतिम क्षण होता, त्यावेळी माझ्यासोबत आई होती, मोठी आई विमल मामी आणि वहिनी होती. तर त्यांनी जे मला त्या क्षणी गाईड केलं ना, तेव्हा मी खूप घाबरलेले आणि एवढा पेन होत होता की मला काहीच सुचत नव्हता. आणि त्यावेळी त्या चौघांनी जे मला गाईड केलं ना, ते खरंच एवढं भारी होतं ना. आणि ते माझ्यासाठी एवढं बेनिफिशियल होतं की त्यांनी मला खूप धीर दिला. आणि कदाचित त्या चौघींमुळे पण माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकली. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की घरातली मोठी माणसं जे तुम्हाला सांगतात ना अशा वेळी, ते खरंच तुम्ही फॉलो करा. आणि आई किती मला समजते बाय, अमृतच सारखी झाली. अमृतला पोट झाली ती. तू मोठा यो मारलास, तीर मारलास. तो पहिला सांगून गेला 3.25 किलोपर्यंत मूल होईल. कोण? डॉक्टर. हां 3.25 वजन बदलचा वाढला. हां 12 दूध दिलंय. हो. मोठा इथं आहे. वीरा आहे. जा तिला घेऊन ये जा, मम्मी जाईल नंतर इथे आपण शेरवर जा. कोणला? आला की मम्मी घरा आहे. अगं तुला सोडता येईल तेवढं, पण आहे ती 5 मिनिटं, तेवढा काय ना ती. मला तेवढा कॉन्फिडन्स आहे तिच्यावर. आहे ना.
आता ती जिंकली. त्यावेळी मला चिकून मेसेज केलेला. तोच एक होता ज्याने फर्स्ट टाइम मला सांगितलं की तुला मुलगीच होईल आणि काय टेन्शन घेऊ नका, सगळं नॉर्मल आहे. आणि त्याचं म्हणणं खरं आहे. इथे मला मोठ्या आईची अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे जेव्हा मी लेबर रूम मधून बाहेर आले त्यावेळी तिचे जे एक्सप्रेशन होते ना ते बघून मला एवढं भरून आलं. म्हणजे ती अक्षरशः एवढी आनंदी झालेली माझी नॉर्मल डिलिव्हर झाली म्हणून. अक्षरशः तिने हात मोडून माझी नजर काढली आणि बोलली बाय आली ग, माझी बाय आली. त्यावेळी खरं तो क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे भावनिक होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल मामीची, ती म्हणजे जेव्हा तिला समजलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून तिने जे मला गाईड केलंय ते आतापर्यंत पण ती करते. पण तिचं जे गायडन्स होता ना तो खरंच एक अनमोल होता. म्हणजे ती प्रत्येक क्षणी दररोज येता जाता मी कुठे दिसले किंवा घरी यायची, सांगायची रश्मी असं कर, रश्मी तसं कर. म्हणजे एक जो आईचा सपोर्ट असतो तसा तिचा होता. आणि मी देवाकडे कुठेतरी धन्यवाद पण म्हणेन देवाला की अशी माणसं माझ्या आयुष्यामध्ये आहेत. थोडा डोळ्यात पाणी आलंय, आनंद अश्रू आहेत. सकाळी मम्मी तुझी कशी पायल पाटीलचं गाणी ऐकून आली ना, मला तेव्हाच वाटलेला पायल पाटील डान्स करायला शिकवतो 100%. मदरची मदर नाही, आमची मदर आली. स्टार्ट. दुसरी मदर झोपली. म्हणूनच मी हा ब्लॉग 3 महिन्यानंतर टाकतोय. आणि पप्पाची ड्युटी सुरू झाली. डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला आणि ज्यावेळेला आम्ही घरी आलो ना त्यावेळेचा क्षण बघा. आमच्या गावातली पालखी आहे ना एकविराईची, ती कारल्याच्या एकविराईच्या पालखीच्या दुसऱ्या दिवशी असते. आणि आम्ही घरात आलो आणि त्याच वेळी आईची पालखीसुद्धा माझ्या दारावर आली होती. आणि आईने आमचं औक्षण केलं आणि आम्ही घरात येतोय आणि तेव्हापर्यंत पालखीसुद्धा दारावर आली होती. आणि हा क्षण आमच्यासाठी पुन्हा एकदा स्पेशल होता. आणि आई पुन्हा एकदा तिचे आशीर्वाद दाखवत होती आणि मी तिथेच बघत होतो पालखीकडे. आणि हा क्षण मोठ्या आनंदाने मोठे पप्पा शूट करत होते आणि ते बघून सुद्धा मला खूप आनंद झाला होता त्यावेळी. तिच्या पायाशी ना, तिच्या पायाशी, छोटीच्या पायाशी येत. हा पाय सोड, पाय सोड. ह्या क्षणाला एकविराईची पालखीसुद्धा दारावर येऊन थांबली होती. असं वाटत होतं की एकविराई पालखीतून उतरूनच माझ्या दारात आणि घरात येणार आहे. आणि जबरदस्त म्हणजे सर्व असं जुलून आल्यासारखं वाटत होतं. असं काय मला म्हणजे पिक्चरात होतं आहे ना तसं हे सगळं सीन होतं आणि हे सर्व आमच्यासोबत घडत होतं. खतरनाक सीन होता. फायनली माझ्या दोन्ही पण लक्ष्म्या घरात आल्या आणि सुखरूप घरात आली. वेलकम वेलकम. करते बाय. अशा एक गोड क्षणाने एकविराई माझ्या घरामध्ये आली की बघा अजून पण कशी बोलते. आता 3+1 कंप्लीट झालेत आणि बडबड सुरू झालेली आहे मॅडमची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या ह्यामध्ये संपूर्ण भावना होत्या, इमोशन्स होते जे मी साठवले होते कॅमेऱ्यामध्ये आणि ते कुठेतरी सेव्ह ठेवायचे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.